ओम नमः शिवाय मित्रांनो, मी बघू शकता नाशिकच्या ब्रह्मगिरी या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी गोदावरीचा उद्गम झालेला आहे। मी आता तुम्हाला दाखवतो गोदावरीचा उद्गम कुठे झालेला आहे, ब्रह्मगिरी पर्वत कुठे आहे, किती उंच आहे हे बघू शकता। हा ब्रह्मगिरी पर्वत आहे आणि या ठिकाणी ही गोदावरीचा उद्गम झालेला आहे। या ठिकाणी बघू शकता, या खड्ड्याच्या आतमध्ये गोदावरीचा उद्गम झालेला आहे। या ठिकाणी छोटी धार दिसते, गोदावरीचा उद्गम आहे। चला या पुढे त्याला जे राहिले ते चला या पुढे करा पुढं मराठी ना हातात टोचे पकडून धरा सोडू नका करा पुढे चला हातात राहू द्या पकडून धरा सोडू नका। ओम नमः शिवाय। गोदावरीचा उद्गम ब्रह्मगिरी पर्वत नाशिक। गंगा गोदावरी यात्रा संपूर्ण सगळा पाहतर असून सगळ्यांनी बोलत चला बोला मम शेरीच शुद्धार्थ पूजन केले, संकल्प अभिषेक पर्वकाल निमित्त यात्रा ब्रह्मगिरी गोदावरी माता नमस्ते। बघू शकता ब्रह्मगिरी पर्वत आहे, या ठिकाणी गोदावरीचा उगम झालेला आहे। त्या ठिकाणी गोदावरीच्या 3 धारा आहेत, एक समोरच्या बाजूने ह्या दिशेने आलेली आहे, एक ह्या दिशेने गुप्त होऊन या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आलेले आहे। त्या ठिकाणची मी गोदावरी तुम्हाला दाखवतो। तत्पूर्वी हे बघू शकता सह्याद्री पर्वतरांग, सह्याद्री पर्वत रांगेमध्येच हा ब्रह्मगिरी पर्वत आलेला आहे। चढायला खूप उंच आणि अवघड आहे, पण प्रयत्न केलं तर काही हार नाही। या ठिकाणी बघू शकता एवढ्या उंच टेकड्यावर हा पाण्याचा कुंड आहे, खूप पुरातन पाण्याचा कुंड आहे। हे बघू शकता गोदावरी माता, इथं उगम पाहून या ठिकाणी थोडीशी मोठी प्रमाणात धार आलेली आहे। हे बघू शकता या ठिकाणी हा गोदावरी मातेचा कुंड आहे आणि ते ब्रह्मगिरी पर्वताचं म्हणजे ब्रह्मगिरीचं मुख्य मंदिर आहे। या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे, महादेवाची पिंड आहे, पण त्या पिंडीवर साळुंका नाही आहे। त्याच्या आतमध्ये खड्डा आहे आणि खड्ड्यामध्ये 3 मुख आहेत। अशी आख्यायिका आहे की या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे 3 मुख असणारी महादेवाची पिंड आहे। तसेच त्र्यंबकेश्वरची पण पिंड तशीच आहे, पण त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आपल्याला पिंडीला हात लावून दर्शन नाही आहे। त्यामुळे या ठिकाणी येऊन तुम्ही ब्रह्मगिरी पर्वतावर येऊन ब्रह्मगिरी महादेवाचं तुम्ही दर्शन घेऊ शकता। सेम त्र्यंबकेश्वरमध्ये जसं आहे त्याच प्रकारची महादेवाची पिंड आहे आणि आतमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या तिघांच्या 3 मुखवटा साळुंका आहेत। जशी बाकी महादेवाच्या मंदिरावरती साळुंका असते तसे त्याच्यावर नाही आहे। हे बघू शकता ब्रह्मगिरी पर्वत। आता त्या ठिकाणी या ठिकाणी महादेवाने जटा आपटलेले आहेत असं म्हणतात। आता मी जातोय त्या ठिकाणी बघायला, ते गेल्यानंतर मी तुम्हाला पुढची गोष्ट एक्सप्लेन करेल। पण हा ब्रह्मगिरी पर्वत आहे, खूप डेंजर आहे खालून वरती येण्यासाठी। त्या ठिकाणी माकडं जास्त असल्यामुळं मोबाईल काढलं की तो मोबाईल घेऊन पळून जातात, त्यामुळे व्हिडिओ बनवू नाही शकलो। पण आता या ठिकाणी वरती आलेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणचा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतोय।
कधी नाशिकला आले तर आवर्जून या ब्रह्मगिरी पर्वतावर फिरायला या. व्यवस्थित चाललं तर हार्डली 2 तासात तुम्ही वरती येऊ शकता. त्यामध्ये जास्त रेस्ट न करता नॉर्मल जरी रेग्युलर वॉकिंग केलं तरी पण तुम्ही या ठिकाणी 2 तासामध्ये पोहोचू शकता. या ठिकाणी बघू शकता खूप खोल दरी आहे. काहीच नाही, एकदम खोल दरी, एकदम 90 डिग्रीमध्ये हा पहाड कटलेला आहे. या ठिकाणी रेलिंग पण नाही आणि एकदम 90 डिग्री हे बघू शकता या बाजूचं तुम्ही. 90 डिग्रीमध्ये पहाड कट आहे विदाउट रेलिंग. सह्याद्रीमधील वनराई, ब्रह्मगिरी पर्वताच्या आजूबाजूचा परिसर, या ठिकाणी पाण्याचं तळं पण आहे ते बघू शकता तुम्ही. एकदम खडी पहाडी म्हणतात ना, खडी पहाड ते या ठिकाणी आहे. आणि तशाच त्या बाजूला पण वरती येण्यासाठी एकदम स्ट्रेट पायऱ्या आहेत. पायरीची हाईट पण खूप मोठी, त्यामुळे येताना थोडंसं मन चित्त एकाग्र करून चढलं तर मी सहज वरती येऊ शकतो. ही बघू शकता या ठिकाणची खडी पहाडी एकदम 90 डिग्रीमध्ये कट आहे. पावसाळ्यामधला ह्या ठिकाणचा नजारा खूप बघण्यासारखा असणार आहे. हा बघू शकता ब्रह्मगिरी पर्वत. ठीक आहे मित्रांनो, महादेवाने जटा आपडल्या त्या ठिकाणी गेल्यावर मी परत लाईव्ह करीन. तोपर्यंत ओम नमः शिवाय.